Hello student, welcome to this world of chemistry. In previous some lectures, we will discuss the preparation methods of alkyl halides. In this preparation method, we discuss alkyl halides are prepared from alcohols, then hydrocarbons means alkanes and alkenes. From alcohols by action of HX असेल, हायड्रोजन हलाइड्स असेल, ऑन अल्कोहोल बाय ऍक्शन ऑफ फॉस्फरस हलाइड्स असतील, किंवा आपण थायनाइड क्लोराइडची पण ऍक्शन बघितली होती अल्कोहोल्स पासून. म्हणजे अल्कोहोलचा OH ग्रुप आपण सबस्टिट्यूट केला होता कशानं, तर एक्सनं सबस्टिट्यूट केला होता, बरोबर आहे. नंतर आपण सेकंड मेथड कुठली स्टडी केली, तर अल्केनचं कन्व्हर्जन आपण अल्काइल हलाइड्स मध्ये केलं. ओके, म्हणजे डायरेक्ट हॅलोजिनेशन केलं आपण अल्केन्स वरती. आपण X2 ची ऍक्शन केली मेनली Cl2 and Br2 but this direct halogenation is not suitable method for preparation of alkyl halides. Why? Because due to direct halogenation there is mixture of 4 different products, maybe monohalogen, dihalogen, trihalogen and tetrahalogen, and it is very difficult to separate from monohalogen derivatives means alkyl halides. So direct halogenation is not a good or suitable method for preparation of alkyl halides. आपण अल्किनचं कन्व्हर्जन अल्काइल हलाइड्स मध्ये केलं होतं. कन्व्हिनियंट मेथड आहे. त्याच्यामध्ये आपण परत HX ची ऍक्शन केली कशावरती, तर अल्किन्स वरती. हे ऍडिशन रिॲक्शन आहे. याच्यामध्ये आपण मार्कोनिकॉफ्स रूल आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल्स बघितला. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल जो निगेटिव्ह पार्ट आहे एक्स तो कोणाला अटॅच होतो, कार्बन कॅरीज हायर नंबर ऑफ हायड्रोजन. आणखीन काही होमवर्कच्या क्वेश्चन्स मध्ये आपण मोर डिटेल स्टडी करूया. इन दिस सेशन विल डिस्कस दी सम इम्पॉर्टंट रिॲक्शन्स ऑफ प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्काइल हलाइड्स. इन दिस लेक्चर वी स्टडी दी हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन्स. कुठल्या हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन, ह्याला आपण नेम रिॲक्शन्स पण म्हणतो. आता नेम रिॲक्शन म्हणजे कोणत्या, त्याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन एक्सचेंज. आता ह्या हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन मध्ये आपल्याला फर्स्ट स्टडी करायची आहे ती म्हणजे फिनक्लिस्टन रिॲक्शन. कोणती स्टडी करायची आहे, फिनक्लिस्टन रिॲक्शन. इट इज मोस्ट कन्व्हिनियंट मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्काइल आयोडाइड्स. कुणासाठी ही कन्व्हिनियंट मेथड आहे, अल्काइल आयोडाइडसाठी. म्हणजे आपल्याला या मेथड मध्ये अल्काइल आयोडाइड्स प्रिपेअर करायचे फ्रॉम अल्काइल हलाइड्स. आता मी या ठिकाणी हॅलोजन एक्सचेंज मेथड म्हणतोय मी, म्हणजे आपल्याला अल्काइल हलाइडचं कन्व्हर्जनच कशामध्ये करायचंय, अल्काइल आयोडाइड. लेट अस सी हियर, विल टेक हियर अल्काइल हलाइड RX. दिस ग्रुप इज अल्काइल and X will be halide. Now these alkyl halides are mainly RCl or RBr. These chlorides and bromides are converted into alkyl iodides. आता हा जो अल्काइल हलाइड्स आहे याच्यावरती आपण ऍक्शन केली सोडियम आयोडाइडची, NaI म्हणतो आपण त्याला. आता या दोघांची रिॲक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ, एक तर आपल्याला या ठिकाणी मिथॅनॉल मीन्स मिथाइल अल्कोहोल घ्यावं लागतं, किंवा आपण या ठिकाणी घेतो ऍसिटोन. कोण घेतो आपण, ऍसिटोन. या दोघांपैकी दोघं सॉल्व्हंट आहेत. मिथॅनॉल तर घेतला आपण किंवा ऍसिटोन तर घेतला. आता इथे सिंपल काय होतं, RX आहे, हा X याच्याकडे जातो, हा आयोडीन इथे येतो. म्हणजे हे दोघांमध्ये हॅलोजन एक्सचेंज झाला. काय एक्सचेंज झाला, हॅलोजन. X Na कडे गेला, आयोडीन अल्काइल ग्रुप कडे आला आणि ऑप्टेन झालं या ठिकाणी R बॉन्ड I प्लस NaX. याची पीपीटी तयार होते. काय तयार होते, पीपीटी. पीपीटी मीन्स आपण त्याला प्रेसिपिटेट म्हणतो. आता प्रेसिपिटेट कसा तयार होतो ते डिटेल्स मध्ये सांगतो मी तुम्हाला. आता प्रेसिपिटेट ओळखायचा कसा किंवा म्हणतो आपण कधी, कधी लक्षात ठेवा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, हे एक लिक्विड आहे, हे दुसरं लिक्विड आहे. दोन्ही क्लिअर लिक्विड आहे. मी एका बीकर मध्ये हा अल्काइल हलाइड घेतला, दुसरीकडे सोडियम आयोडाइड घेतला. दोघं पण क्लिअर लिक्विड्स आहेत आणि मी हे लिक्विड त्याच्यामध्ये पोअर केलं.
जर त्या दोघांच्या मिक्सचर मधून सॉलिड डेव्हलप होत असेल, सॉलिड तयार होत असेल, त्यालाच काय म्हणायचं? पीपीटी. आपण त्याला प्रेसिपिटेट म्हणतो. प्रेमाने आपण त्यांना काय म्हणतो? पीपीटी. ओके. कसा तयार झाला पीपीटी? दोन क्लिअर लिक्विडच्या मिक्सिंग मधून जर सॉलिड डेव्हलप होत असेल तरच काय म्हणायचं? पीपीटी. समजा मी असं केलं, एका बिकरमध्ये पाणी घेतलं आणि थोडीशी वाळू त्याच्यामध्ये वरून टाकली, मी सँड टाकली किंवा माती टाकली, तो पण सॉलिड आहे. आता ह्याच्यामध्ये सॉलिड राहणार आहे, तो त्याला पीपीटी म्हणणार का तुम्ही? म्हणणार नाहीये. दोन क्लिअर लिक्विड मधून तयार होणाऱ्या सॉलिड्सला आपण काय म्हणतो? जनरली पीपीटी म्हणतो. आणि इथे सिंपल हॅलोजन एक्सचेंज झालेलं आहे. झालं काय? इथला आयोडीन या हॅलोजनच्या प्लेसला गेला आणि हा हॅलोजन आयोडीनच्या ठिकाणी, म्हणजे ह्या दोघांनी हॅलोजन एक्सचेंज केले. काय केले आपण? हॅलोजन एक्सचेंज केले. इथे लक्षामध्ये जसं आपण बॅडमिंटन खेळतो, हा, जे शटल आहे ते एक्सचेंज होतं, त्याच पद्धतीने ह्यांच्यामध्ये काय होतं? एक्सचेंज होतं आणि तयार होतात करस्पॉन्डिंग अल्काइल आयोडाइड्स. आता हे जे अल्काइल आयोडाइड्स आहेत, आपण मेनली कुणापासून तयार करू शकतो? फ्रॉम अल्काइल क्लोराइड्स अँड अल्काइल ब्रोमाइड्स. लेट अस सी हियर, when alkyl chlorides treated with sodium iodide in presence of ऍसिटोन, किंवा तुम्ही मिथेनॉल पण घेऊ शकता. काय होणार आहे इथं? या ठिकाणचा Cl Na कडे जाईल आणि या ठिकाणचा आयोडीन कुठे येणार आहे? R कडे. फॉर्म काय होणार आहे? करस्पॉन्डिंग अल्काइल आयोडाइड अँड प्रेसिपिटेट ऑफ sodium chloride. Now in this example we will take alkyl bromide. On alkyl bromide, action of sodium iodide and then in presence of acetone. Now form Ri plus formation of NaBr precipitate. NaBr precipitate. Now take the one example. We will take CH3, CH2, Cl. Name of this compound simply हा इथाइल ग्रुप आहे म्हणून मी म्हणलं याला इथाइल. Cl for chloride. Instead of Cl we will take Br also, and on this ethyl chloride action of sodium iodide in presence of acetone. होणार आहे काय? या ठिकाणचा Cl रिप्लेस होणार आहे I न, म्हणजे एक्सचेंज झाला. इथं फॉर्म झाला CH3 CH2I प्लस फॉर्म झालं NaCl प्रेसिपिटेट. काय तयार झालं? NaCl प्रेसिपिटेट. ऑल दीज रिॲक्शन्स आर नोन ॲज फिंकलस्टीन रिॲक्शन. काय म्हणतात आपल्याला त्याला? फिंकलस्टीन रिॲक्शन. हिअर फिंकलस्टीन हा आयला मी फोर्स करतो. कोणता? हा आयोडीन. फिंकलस्टीन रिॲक्शन रिलेटेड टू आयोडीन एक्सचेंज. खूप महत्वाचं आहे मित्रांनो. हा, फिंकलस्टीन रिॲक्शन आपल्याला नावावरून विचारली जाते एक्झाम मध्ये. एक्सप्लेन दी फिंकलस्टीन रिॲक्शन. मग आपल्याला आयोडीन एक्सचेंज आहे कळायला पाहिजे, कारण आणखीन एक रिॲक्शन आहे फ्लोरीन एक्सचेंजची. याच्यामध्ये F1 आहे, पण आपण फोर्स कोणाला केला? आयोडीनला. फिंकलस्टीन इन आय इन म्हणतो आपण त्याला, मीन्स आयोडीन एक्सचेंज रिॲक्शन. आयोडीन एक्सचेंज रिॲक्शन. सिंपल स्टेटमेंट देता येते आपल्याला. When alkyl halides as like chlorides or bromides treated with sodium iodide in presence of methanol or acetone to give corresponding alkyl iodides and precipitate of sodium halide. This reaction is known as Finkelstein reaction. इथे लक्षामध्ये Finkelstein reaction, ion means iodine exchange reaction is important type of reactions halogen exchange मध्ये. आता या मेथडने जे आपण अल्काइल आयोडाइड तयार करतोय ते सुपिरियर किंवा कॉन्व्हिनियंट मेथड आहे. आपण पहिल्या ज्या प्रिव्हियस मेथड स्टडी केल्या त्या सगळ्यामध्ये ही मेथड कशी आहे? कॉन्व्हिनियंट आहे. सेकंड एक मेथड आपण इथे स्टडी करूया, स्वर्ट्झ रिॲक्शन. कुठली बघू आपण? स्वर्ट्झ रिॲक्शन. आता या स्वर्ट्झ मध्ये ही जनरली एक्सचेंज आहे फ्लोरीनसाठी. कोणासाठी? फ्लोरीनसाठी. या स्वर्ट्झ मध्ये F कुठे येतो का? येत नाही. हे तुम्ही लक्षातच ठेवायचं. काय म्हणून? स्वर्ट्झ रिॲक्शन म्हणलं की कोणती रिॲक्शन आहे? फॉर एक्सचेंज ऑफ फ्लोरीन. आणि फिंकलस्टीन आयन म्हणलं की एक्सचेंज फॉर आयोडीन. इथे लक्षामध्ये सेम याच्यासारखी रिॲक्शन आहे. इथं आपण घेऊया अल्काइल हलाइड्स, याच्यावरती आपण ऍक्शन करूया
ॲज लाईक AgF. हा Ag मीन्स सिल्वर आहे, F मीन्स फ्लोराईड आहे. ह्या सॉल्ट रिॲक्शन मध्ये आपण AgF सारखे मेटल फ्लोराईड्स घेतो. कोण घेतो आपण? मेटल फ्लोराईड्स. मग आता AgF म्हणून मी एक्झाम्पल घेतलंय. व्हरायटी ऑफ मेटल फ्लोराईड्स आहेत. ॲज लाईक AgF असेल, COF2 असेल, Hg2F2 असेल, SbF3 असेल. दीज आर मेटल फ्लोराईड्स, मीन्स कंपाऊंड्स ऑफ मेटल विथ फ्लोरीन. आपण कुठला घेतला? AgF. याच्यामध्ये मात्र आपल्याला हिटिंग करावं लागतं. काय करावं लागतं? आपल्याला हिटिंग करावं लागतं. इथे एक्सचेंज होतो X आणि F. ही पण काय आहे? एक्सचेंज रिॲक्शन आहे. कोणती रिॲक्शन आहे? एक्सचेंज रिॲक्शन आहे. हा फ्लोरीन इकडे येतो, हा हॅलोजन याच्याकडे जातो. फॉर्म होतं इथं R बॉन्ड F प्लस फॉर्मेशन ऑफ AgX. काय फॉर्म होतं? AgX चा PPT. आता सगळ्यात कॉन्व्हिनियंट मेथड आहे अल्काइल फ्लोराईड तयार करण्याची. कारण बिफोर आपण एवढ्या मेथड स्टडी केल्या त्याच्यामध्ये आपल्याला अल्काइल फ्लोराईड तयार करता येत नव्हतं. फक्त आपण अल्काइल फ्लोराईड्स मोस्ट कॉन्व्हिनियंटली कशापासून तयार करू शकतो? स्वर्ट्झ रिॲक्शन. कुठल्या रिॲक्शन? स्वर्ट्झ रिॲक्शन. ऑलवेज रिमेंबर, मोस्ट इम्पॉर्टंट, फिनक्लिस्टन रिॲक्शन फॉर I means iodine exchange. In Swartz reaction, there is no I. Also known as F. But this reaction for fluorine exchange. Now, statement of Swartz reaction: when these alkyl halides treated with metal fluorides as like AgF to gives corresponding alkyl fluorides. Corresponding alkyl fluorides. This reaction is known as Swartz reaction. For example, take here CH3, CH2Br. फक्त अल्काहाइड्स घ्यायचे कुठले? क्लोराइड्स किंवा ब्रोमाइड्स. यांच्यावरती आपण ऍक्शन केली. कशाची? तर AgF ची विथ हिटिंग. काय फॉर्म होणार आहे? दिस Br एक्सचेंज विथ फ्लोरीन अँड फॉर्मेशन ऑफ CH3, CH2F प्लस फॉर्म काय होणार आहे? AgBr. आता हे सगळं दोन्ही ज्या रिॲक्शन्स आहेत ह्यांना आपण हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन म्हणलं. ह्या नेम रिॲक्शन्स आहेत. ह्यांच्या नावावरून पण तुम्हाला क्वेश्चन्स येतात. फिनक्लिस्टन रिॲक्शन अँड स्वर्ट्झ रिॲक्शन. इन फिनक्लिस्टन रिॲक्शन एक्सचेंज ऑफ आयोडीन अँड स्वर्ट्झ रिॲक्शन एक्सचेंज ऑफ फ्लोरीन. एक्सचेंज ऑफ फ्लोरीन. आता ह्यांच्यामध्ये तयार काय होत आहेत? अल्काइल आयोडाइड्स अँड अल्काइल फ्लोराइड्स अँड करस्पॉन्डिंग सोडियम हलाइडचे मे बी NaCl और NaBr चे प्रेसिपिटेट तयार होतात. इथं लक्षामध्ये त्या जनरल प्रिपरेशन मेथड्स होत्या कुणाच्या? तर अल्काइल हलाइडच्या. आता आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ज्या काही प्रिपरेशन मेथड्स बघितल्या होत्या अल्काइल हलाइडच्या त्याच्यामध्ये मेनली इम्पॉर्टंट मेथड बघितली होती. कुठली? तर अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल अँड अँटी मार्कोनिकॉफ रूल अल्किनचं कन्व्हर्जन आपण अल्काइल हलाइड्स मध्ये केलं होतं. बेसिकली अनसिमेट्रिकल अल्किनचे. आता अनसिमेट्रिकल अल्किन मी तर रिप्रेझेंट केला CH3, CH डबल बॉन्ड CH2. कोणता कंपाऊंड आहे हा? आपण म्हणतो 1 2 3 तीन कार्बन ऍटम आहेत मीन्स प्रोप आहे. डबल बॉन्ड आहे म्हणून काय आला? ENE. कुठला आला हा? प्रोपीन किंवा आपल्याला म्हणतो प्रोपिलिन. जर मी याच्यावरती ऍक्शन केली HX ची एक्झाम्पल घेतलं मी इथं कुठलं? HBr. आता HBr ची ज्यावेळेस आपण ऍक्शन करतो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग या ठिकाणी आपण कोणताही रिएजंट घेतला नाही. ऍज लाईक परऑक्साईड नाही घेतला. इन ऍब्सेन्स ऑफ परऑक्साईड हायड्रोजन ब्रोमाइडची ऍक्शन मला कशावरती करायची आहे? प्रोपिलिन वरती. आता याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत. फर्स्ट वन इज पॉझिटिव्ह पार्ट अँड सेकंड वन इज निगेटिव्ह पार्ट. त्याला आपण अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणतो. कोणता? H आणि Br. एक पॉझिटिव्ह पार्ट एक निगेटिव्ह पार्ट. ज्यावेळेस आपण यांची ऍक्शन यांच्यावरती करतोय त्यावेळेस हा फर्स्ट काय करतो? कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड ब्रेक करतो. थोडक्यात काय? ह्या कार्बन मध्ये ब्रेकअप झालं. काय झालं? यांचं ब्रेकअप झालं. कुणी केलं? HBr न ब्रेकअप केलं. कुणी केलं? HBr न ब्रेकअप केलं. आता ब्रेकअप केल्यानंतर काय होतं? ह्याच्यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो या दोन्ही कार्बन पैकी कोणाकडे जाणार आहे? तर ज्या कार्बनला कमीत कमी हायड्रोजन अटॅच आहेत तिथं. असं का? मार्कोनिकॉफनं सांगितलं म्हणून.
कुणी सांगितलं आपल्याला ऑर्गॅनिकॉफने, आणि आपण त्याला काय म्हणलं, ऑर्गॅनिकॉफ्स रूल म्हणलं. आता मोस्ट पॉसिबिलिटी कुठली आहे, दिस निगेटिव्ह पार्ट अटॅच्ड टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. फॉर्म काय झालं हो इथं, CH3 CH Br CH3. म्हणजे या कार्बनला Br अटॅच झाला. हा येणारा जो कंपाऊंड आहे तो जवळपास 80% आहे. किती आहे, 80%, मेजॉरिटी त्याची. पण ह्याच्यामधले काही मॉलिक्युल्स कसे कन्वर्ट होतात, हा Br ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन अटॅच आहे तिथे येऊन अटॅच होतो, आणि तो फॉर्म होतं CH3 CH2 CH2 Br. हा प्रोडक्ट 20% आहे. हा प्रोपीन आहे, हा आयसोप्रोपाइल ब्रोमाइड आहे, हा एन प्रोपाइल ब्रोमाइड आहे. आयसो एन प्रोपाइल आपल्याला माहिती आहे. आता कायम लक्षात ठेवा व्यवस्थेमध्ये, जर या ठिकाणी तुम्हाला परऑक्साईड दिलेले नाहीत तर काय करायचं, ह्याच्यामध्ये जो Br आहे तो कुठे अटॅच करायचा, कार्बन कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन, मीन्स हा प्रोडक्ट तुम्ही फॉर्म करायचा. हा नाही लिहिला तरी चालतो, इथे लक्षामध्ये हा इम्पॉर्टंट आहे आपल्याला. जरी लिहिला तर तुम्हाला ते मेन्शन करावं लागतं, हा मेजर आहे हा मायनर आहे, किंवा 80% आहे तो किती आहे 20%. कसं लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह पार्ट कमीत कमी हायड्रोजनला अटॅच होतो तो मेजर आहे. कधी, इथं जर परऑक्साईड नसेल तर. समजा मी हेच एक्झाम्पल घेतलं, CH3 CH डबल बॉन्ड CH2, इथे घेतला मी HBr, याच्यावरती परत ऍडिशन केली मी अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. इथं घेतलं मी पर ऑक्साइड ॲज लाईक Na2O2. सेम ऍडिशन आहे HBr ची, मी घेतोय कुणाला, पर ऑक्साइडला. आता इथं मात्र होतं काय, हा जो Br आहे जो निगेटिव्ह पार्ट आहे तो अटॅच होतो कार्बन कॅरीज हायर नंबर ऑफ हायड्रोजन. परत आपल्याला दोनच प्रोडक्ट मिळतात. म्हणजे आपलं काय झाले, हे दोन प्रोडक्ट मिळाले. पण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कायम लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, पर ऑक्साइड आहे HBr आहे, त्या ठिकाणी मात्र हा जो प्रोडक्ट आहे तो 80% आहे, हा प्रोडक्ट किती आहे 20% आहे. याचा अर्थ ह्याच्या ठिकाणचे ऍडिशन होताना अँटी मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे झाली. म्हणजेच एन प्रोपाइल ब्रोमाइड 80% आलं कधी, जर या ठिकाणी पर ऑक्साइड घेतलं तर. आणि तो कुठला पाहिजे, वन अँड ओनली HBr, वन अँड ओनली HBr. इन्स्टेड ऑफ आपण HBr HCl घेतलं. काय घेतलं आपण, HCl. हे HCl घेतल्यानंतर रिॲक्शन बघा इथं परत, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HCl. तुम्ही इथं पर ऑक्साइड घ्या किंवा नाही घ्या, मी इथं पर ऑक्साइड घेतलं काय नाही घेतलं काय यांच्यावरती कुठलाही इफेक्ट होत नाही. यांच्यापासून तयार होणारा मेजर प्रोडक्ट हा अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूलच असतो. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल असतो. कोणासाठी, HCl आणि HI साठी. HCl आणि HI साठी. म्हणजे HCl अँड HI add across the carbon-carbon double bond strictly according to one and only Markovnikov's rule. They both do not obey anti-Markovnikov rule. Means anti-Markovnikov rule is only for HBr, and in presence of, is most important, per oxide. In presence of per oxide. In absence of per oxide, HBr add to the alkene according to Markovnikov's rule. आया समझ में, आना ही चाहिए. Let us take one next some examples of this Markovnikov's rule. Suppose तुम्हाला याच्यामध्ये काही काय म्हणू आपण त्यांना, ब्रेन टीझर्स किंवा काही इंडेक्स क्वेश्चन्स दिलेले. त्याच्यामध्ये असा एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, आता आपण इथे बघितला होता की CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि इथं दिलेला आहे HBr, आणि पुढे सांगितलंय तुम्हाला या ठिकाणी प्लस इथं मेजर प्रोडक्ट कोणतं आहे, या ठिकाणी मायनर कोणते.
सांगा मला आता कुठला मेजर येणार आहे. मेजर प्रोडक्टमध्ये Br हा कुणाला अटॅच होणार आहे. कार्बन कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन बिकॉज देर इज नो Na2O2 means no peroxide, means addition according to Markovnikov's rule. So form CH3 CH Br CH3 as a major product, and here CH3 CH2 CH2 Br as a minor product. Okay, now let us see the second example. CH3 twice C double bond CH and CH3 यांच्यावरती परत ऍक्शन आहे कुणाची. HBr ची. नंतर तेच विचारले मेजर कोणतं आहे आणि मायनर कोणतं आहे. फर्स्ट आपण हा जो कंपाऊंड आहे तो स्प्लिट करून घेऊया. हा कंडेन्सर फॉर्म्युला आहे. लेट अस सी हियर दिस इज वन कार्बन and this carbon attached to two methyl group. One is here, another will be here. This carbon is bonded to two methyl group. या पद्धतीने रिप्रेझेंटेशन केलेले. नंतर काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. नंतर कोणतं आहे, CH आहे. या दोघांमध्ये काय आहे, एक बॉन्ड आहे. कोणतं स्ट्रक्चर आहे हो, 1 and 2 3 4 एक स्ट्रेट चेन आहे. सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आहे कॉल्ड ॲज आयसो. How many carbon? 1, 2, 3, 4 and 5 called as isopentylene. कुठला आला, आयसोपेंटिलीन. आता ह्याच्यावरती मी ऍक्शन कोणाची केलेली आहे, HBr ची केलेली आहे. कोणाची केलेली आहे, HBr ची. आता मला इथं वरती दिलेलं आहे ॲरो वरती परऑक्साइड. HBr आहे, परऑक्साइड आहे. व्हॉट इज द मेजर प्रोडक्ट? In presence of peroxide, HBr add according to anti-Markovnikov's rule. म्हणजे हा जो Br जो निगेटिव्ह पार्ट आहे तो कुठे अटॅच होतो, कार्बन कॅरीज हायर नंबर ऑफ हायड्रोजन. आता इथं ना ऍड होणार, ऍड होताना नेहमी तो फक्त अक्रॉस दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड होतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड कुठं असतो तिथंच ऍड होतात. इथं होणार आहे का, या कार्बनला जास्त हायड्रोजन आहे त्या सगळ्यांपेक्षा, ह्या दोन्हीपेक्षा. इथं होणार आहे का ऍड, इथं नाही ऍड होणार, इथे नाही होणार, इथे नाही होणार. कुठले हायड्रोजन बघायचे, फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधलेच बघायचे. मग काय होतं, हा Br इथे अटॅच होतो आणि हा हायड्रोजन याला. असं का झालं, काय घेतले तुम्ही इथं, परऑक्साइड. परऑक्साइड घेतलं नसतं तर हा Br इथे अटॅच झाला असता. आता परऑक्साइड घेतलेला आपण, Br इथे अटॅच झाला, कंपाऊंड फॉर्म झाला CH3C CH3, इथं ऍड झालं H, इथं CH Br CH3. हा मेजर प्रोडक्ट आला. कुठला आला, मेजर. मायनर कुठला येणार आहे, हा Br अटॅच होणार आहे इथं. हा फॉर्म होईल CH3C CH3 Br CH2 CH3. खूप केअरफुली बघा, मी परऑक्साइड म्हणले म्हणून हा Br अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड कुठे ऍड झाला, या कार्बनकडे एक हायड्रोजन आहे, या कार्बनकडे हायड्रोजनच नाहीये. म्हणजे ह्याच्याकडे मेजॉरिटी आहे. अँटी मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे हा इथे ऍड झाला. मी हे घेतलं नसतं तर हा मेजर प्रोडक्ट आला असता. म्हणजे हा Br कमीत कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बनकडे अटॅच झाला असता. खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा, फोकस करा. आता आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला काय दिलेलं आहे तिथं, की हेच एक्झाम्पल घेतलंय, CH3 CH डबल बॉन्ड CH2 HBr दिले, फक्त यांनी ॲरो वरती दिलेला आहे परऑक्साइड. काय दिलेलं आहे, परऑक्साइड. काय होणार आहे, हा जर परऑक्साइड असेल तर जो इथं मायनर आहे तो काय मिळतो आपल्याला, मेजर. इन ऍब्सेन्स ऑफ परऑक्साइड हा आपल्याला मेजर मिळाला होता. इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड हा आपल्याला काय मिळतो, मेजर मिळतो. हा काय मिळतो आपल्याला, मायनर मिळतो. ओके, आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण इथं. एक्झाम्पल घेतोय, काय हो, बेन्झिन. नेवर. बेन्झिन म्हणले की अल्टरनेट कार्बन कार्बन सिंगल डबल बॉन्ड येतात. हा सायक्लोहेक्झेन आहे. मी इथे एक बॉन्ड घेतला
आणि इथे अटॅच केला ह्याला मिथाईल. हा मिथाईल सायक्लोहेक्झिन आहे. याच्यावरती मी ऍक्शन केली HBr ची. परऑक्साईड घेतलं नाही. ऍडिशन अकॉर्डिंग टू मार्कोव्हनिकॉव्ह रूल. आता होतं काय, हा HBr अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्डला ऍड होतो. फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्ड टार्गेट करतो. तो हा बॉन्ड ब्रेक करणार आहे. एक तर या कार्बनला अटॅच होणार आहे किंवा या कार्बनला. आता त्या कार्बन मध्ये हायड्रोजन किती आहेत बघूया आपण. इथं आपला हायड्रोजन तर कुठं दिसत नाहीयेत, ते बॉन्डला स्ट्रक्चर मध्ये हाईड केलेले असतात, ते आपल्याला माहिती आहे. या कार्बनला बघा बॉन्ड किती आहेत, 1 2 3 and 4. Its valency already satisfied. There is no hydrogen atom in this carbon, but this carbon contains 1 2 and 3 bonds only. So here one hydrogen present. दाखवलाय का तो, तर नाहीये, तो हाईड मध्ये आहे. आता मला सांगा, हा Br निगेटिव्ह आहे. अकॉर्डिंग टू मार्कोव्हनिकॉव्ह रूल कुठे अटॅच होईल तो, कार्बन कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. याच्याकडे 1 आहे, याच्याकडे 0, म्हणजे ऍड कुठं होणार आहे, इथं. हा बॉन्ड ब्रेक झाला, इथं फॉर्म झालं. हा CH3 इथं अटॅच झाला Br. इथला H तुम्ही दाखवला तरी चालतो किंवा नाही दाखवला तरी चालतो. तो कंपाऊंड फॉर्म झाला अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथं जर मी परऑक्साईड म्हणलं असतं तर हा Br इथे अटॅच केला असता तुम्ही अकॉर्डिंग टू अँटी मार्कोव्हनिकॉव्ह रूल. आता आणखीन आपल्याला क्वेश्चन असा खाली दिलेले, हाऊ विल यू ऑब्टेन 1 ब्रोमो 1 मिथाइल सायक्लोहेक्झेन. कुठला कंपाऊंड आहे, 1 ब्रोमो 1 मिथाइल सायक्लोहेक्झेन फ्रॉम अल्किन. आता आपण अल्किनचं कन्व्हर्जन यांच्यामध्ये केलं होतं. हा जो कंपाऊंड मला दिलेला आहे तो कोणत्या अल्किन पासून मिळाला आहे आणि त्याच्या डिफरंट पॉसिबिलिटीज कुठल्या आहेत ते आपल्याला सांगायचे. आता कंपाऊंड कुठलं आहे बघा, 1 ब्रोमो 1 मिथाइल सायक्लोहेक्झेन. आता याचं स्ट्रक्चर मला नाही काढता आलं तर मला रिॲक्शन सोडवता येणार आहे का. आता स्ट्रक्चर तयार कसं करायचं, कधी लक्षामध्ये ठेवा, त्यांच्यामध्ये शेवटी जो शब्द येतो तो कुठला आहे बघायचा. इथे ANE म्हणजे अल्केन आहे, सायक्लोहेक्झेन, हेक्झेन म्हणजे किती कार्बन आले, 6. इन द फॉर्म ऑफ सायकल आहे म्हणून आपण इथे लिहिलं सायक्लोहेक्झेन. 1 2 3 4 5 आणि 6. आता या सायक्लोहेक्झेन मध्ये 1 नंबरला ब्रोमो आहे, 1 नंबरला मिथाइल आहे, म्हणून या कार्बनला म्हणलं 1, हा 2, हा 3, हा 4, 5 and 6. 1 नंबरला काय अटॅच केलेलं आहे, ब्रोमो, इथे अटॅच केला मी ब्रोमो. 1 नंबरला काय आहे, मिथाइल, इथे अटॅच केला मी मिथाइल. आता हा कंपाऊंड मला तयार करायचा आहे फ्रॉम अल्किन्स पासून. आता साधं सोपं आहे की आपण अल्किनचं कन्व्हर्जन यांच्यामध्ये केलं. कसं केलं, Br ज्या कार्बनला अटॅच आहे, बरोबर आहे, इथला Br काढला आणि त्याच्या शेजारच्या कार्बन मधून आपल्याला काय काढावा लागतो, हायड्रोजन. मग ह्याच्या शेजारचे कार्बन किती आहेत, Br अटॅच असणारा हा कार्बन आहे इथला, ह्याच्या शेजारी कार्बन 1 2 आणि 3 आहे. ह्याचे सारखे कोणते आहेत, हा 2 नंबर आणि 6 नंबर सारखाच आहे का, तर ह्याला 2 बॉन्ड आहेत, त्याला पण किती आहेत, 2 बॉन्ड आहेत. ह्याला मात्र काय आहेत, CH3 आहे. म्हणजेच आपण काय करू शकतो, हा Br ज्या कार्बनला अटॅच आहे तिथला ब्रोमीन जर तुम्ही बाजूला काढला आणि या ठिकाणचा हायड्रोजन किंवा या ठिकाणचा हायड्रोजन काढला तर काय होतं, या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होतो. परत लक्ष द्या, इथं आपण काय केलं होतं, HBr ऍड करता हा बॉन्ड ब्रेक केला होता, मग इथं Br ऍड केलं तर इथं H ऍड केलं होतं. आता त्याच्या रिव्हर्स प्रोसेस आपल्याला करायची आहे. ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे तिथला Br काढला आणि त्याच्या ऍडजसंट म्हणजे सख्खा शेजारी इथला काय केलं आपण, हायड्रोजन काढला. लक्ष द्या थोडंसं, मी इथला Br काढला, इथला H काढला, काय झालं स्ट्रक्चर तयार. हा CH3 मी इथंच ठेवला, इथला Br काढला, इथला H काढला, इथे काय आला, डबल बॉन्ड. इथं किती H होते हो, एक आणि एक 2 बॉन्ड आहेत, म्हणजे इथे किती हायड्रोजन असतील, 2. त्यातला एक बाजूला काढला मी, डबल बॉन्ड आला. एक स्ट्रक्चर हे तयार झालं, वरचीच रिॲक्शन आहे. आणखी एक पॉसिबिलिटी, या ठिकाणचा Br आणि या ठिकाणचा एक हायड्रोजन आपण ड्रॉ केला, काय होतं, इथला नाही काढला मी, हा CH3 मधला एक हायड्रोजन काढला, इथे काय राहिलं, CH2, इथे काय आला, डबल बॉन्ड.
म्हणजे हा कंपाऊंड आपण या दोघांपासून तयार करू शकतो. ह्याच्यावरती आपण ऍक्शन केली कुणाची, HBrची. आता बघा परत, हा निगेटिव्ह पार्ट, ह्या कार्बनकडे एकच हायड्रोजन आहे, इथे अटॅच होणार, इथं हायड्रोजन, इथं पण बघा या कार्बनकडे एकच हायड्रोजन आहे, इथे किती 2 आहेत, म्हणून Br अटॅच कुठे होणार, इथे एक आणि इथे. दोघांपासून पण सेम कंपाऊंड ऑप्टेन होतो किंवा आपण काय म्हणूया त्याला, तयार होतो. ठीक आहे. आता या ज्या रिॲक्शन्स आहेत या सगळ्या रिॲक्शन महत्वाच्या आणि कुठले आहेत, अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल अँड अँटी मार्कोनिकॉफ्स रूल प्रमाणे आहेत. आपण 11th स्टँडर्डला हॅलोजिनेशन ऑफ अल्किन रिॲक्शन्स बघितल्या होत्या. त्याचा थोडासा पार्ट आपण इथं मेमोराइज करूया. समजा तुम्ही इथं घेतलं CH2 डबल बॉन्ड CH2, याच्यावरती मी ऍक्शन केली Cl2 ची किंवा Br2 ची, त्याला आपण क्लोरिनेशन किंवा ब्रोमिनेशन म्हणतो. दिस रिॲक्शन कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ CCl4 इज अन इनर्ट ॲटमॉस्फिअर. कुठला आहे, इनर्ट ॲटमॉस्फिअर. तो एक सॉल्व्हंट आहे इनर्ट ॲटमॉस्फिअरला. हा Cl काय करतो, अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऍड होतो, हा कार्बन ब्रेक करतो, हा Cl आहे, हा Cl आहे, दोघांमधला पण बॉन्ड ब्रेक होतो. एक Cl या कार्बनला अटॅच करतो, एक Cl या कार्बनला. हा ब्रेक झाला, हा Cl याच्यावर बॉन्ड फॉर्म करतो, हा Cl याच्याबरोबर ती बॉन्ड फॉर्म करतो. फॉर्म काय झालं, CH2Cl CH2Cl. कुठला कंपाऊंड आहे हो, ह्याला म्हणतात आपण फिसिनल डायहॅलाइड्स किंवा आपण यांना म्हणतो अल्कलीन डायहॅलाइड्स. काय म्हणतो आपण यांना, फिसिनल किंवा अल्कलीन डायहॅलाइड्स. लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल, CH2 डबल बॉन्ड CH अँड CH3. हा प्रोपिलीन आहे. याच्यावरती मी फर्स्ट ऍक्शन केली Cl2 ची, या ठिकाणी घेतला मी CCl4. काय होणार आहे, इन प्रेझेन्स ऑफ CCl4 Cl2 कुठे अटॅक करेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती. हा बॉन्ड तो क्रॅक करेल, या कार्बनला एक Cl, या कार्बनला दुसरा Cl, हा बॉन्ड रिड्यूस झाला, इथं फॉर्म झालं CH2Cl CHCl CH3. काय तयार झालं परत, फिसिनल डायहॅलाइड. थोडस कॉन्सन्ट्रेट करा. आपण CCl4 च्या प्रेझेन्स मध्ये क्लोरीनची ऍक्शन केली अल्किन वरती, तर कंपल्सरी काय तयार होतात, फिसिनल डायहॅलाइड्स. हे आपण 11th ला बघितलं होतं. आता आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला काय घ्यायचंय, मी एक्झाम्पल घेतलं CH2 डबल बॉन्ड CH CH3, परत तो रिपीट केलाय मी. याच्यावरती परत ऍक्शन केली मी Cl2 ची, पण या ठिकाणी मी घेतलं इथं हिटिंग ऍट हाय टेम्परेचर. खूप टेम्परेचर वाढवलं मी. CCl4 च्या ऐवजी काय केलं मी, Cl2 ची ऍक्शन केली आणि हाय टेम्परेचरला रिॲक्शन केली. जर ही रिॲक्शन आपण हाय टेम्परेचरला करत असू तर मात्र हा Cl2 अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऍड न होता तो काय करतो, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनचा हायड्रोजन बाजूला काढतो. काय सांगितलं, खूप इम्पॉर्टंट आहे. जर CCl4 ला केली तर Cl2 अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऍड झाला, पण जर तीच रिॲक्शन मी हाय टेम्परेचरला केली तर हा काय करतो, जर कार्बन कार्बन डबल बॉन्डला नेक्स्ट कार्बन असेल, आपण ह्याला काय म्हणलं होतं, रिमाइंड करा, ॲलिलिक कार्बन. कार्बन इज sp3 hybridized next to the carbon carbon double bond. This carbon is called as allylic carbon. इथला हायड्रोजन सबस्टिट्यूट केला आणि फॉर्म झालं इथं CH2 डबल बॉन्ड CH आणि CH2. इथला एक हायड्रोजन बाजूला काढला, इथं Cl अटॅच झाला, इथला एक Cl आणि इथला एक हायड्रोजन फॉर्म झालं HCl. आपण याला म्हणतो ऑलिलिक क्लोराईड. आता जस्ट रिमाइंड करा, जर तुम्ही CCl4 घेतला तर फिसिनल, जर हाय टेम्परेचर घेतलं आणि जर ॲलिलिक कार्बन प्रेझेंट असेल तर मात्र काय तयार होतं, ॲलिलिक क्लोराईड तयार होतं. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, when action of CCl4 we get fissional dihalides, but action of
ॲट हाय टेम्परेचर देन विल गेट ॲलिलिक क्लोराइड्स. काय मिळालं आपल्याला? ॲलिलिक क्लोराइड्स. देन also remind halogenation is not good method for preparation of alkyl halides. ओके, त्याच्यामध्ये आपण फ्लोरिनेशन ही रिॲक्शन लॅबोरेटरीमध्ये करत नाही. काय कारण आहे? लॅबोरेटरीमध्ये आपण फ्लोरिनेशन का नाही करत? तर फ्लोरिनेशनची जी रिॲक्शन आहे ती एक्सप्लोजिव्ह आहे, स्फोटक आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, फ्लोरिनेशनमध्ये जे HF तयार होतं त्याला आपण हायड्रोफ्लोरिक ॲसिड म्हणतो किंवा हायड्रोजन फ्लोराईड म्हणतो. ते ॲसिड हायली पॉइझनस आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो करोजिव्ह ॲक्शन करतो. कशावरती? लॅबोरेटरीमध्ये असणाऱ्या ॲपॅरेटसवरती. म्हणून आपण जनरली F2 ची ॲक्शन अल्केन्सवरती करत नाही. राहिला पार्ट आयोडिनेशनचा. आपण क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन मेनली केलं होतं. इन आयोडिनेशन त्या रिॲक्शन्स ह्या रिव्हर्सिबल असतात. इमिडिएटली HI हा परत रिॲक्ट होऊ शकतो अल्काइल्स हलाइड्स बरोबरती आणि बॅकवर्डला काय फॉर्म करू शकतो तो? तर अल्केन्स फॉर्म करू शकतो अँड HI फॉर्म I2 फॉर्म करू शकतो. तर आतापर्यंत आपण झालेले जेवढे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपण प्रिपरेशन मेथड्स पूर्ण बघितल्या. दिस ऑल्सो रिमाइंड्स, फर्स्ट वन इज फ्रॉम अल्कोहोल, सेकंड वन फ्रॉम अल्केन मीन्स हॅलोजिनेशन, थर्ड वन इज फ्रॉम कुणापासून केली होती आपण? फिनक्लिस्टन रिॲक्शन, आपण त्याला हॅलोजन एक्सचेंज म्हणलं होतं. आणि अल्किन्स पासून आपण रिॲक्शन केली आणि सोर्स रिॲक्शन बघितल्या होत्या. जनरली एवढ्या रिॲक्शन आपण प्रिपरेशन मेथडमध्ये बघितलेल्या आहेत. इन नेक्स्ट व्हिडिओ or next video lecture, we most studied important part in this chapter. This is physical properties, and on these physical properties will depending the all chemical